जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून नारायणगाव जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेना पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद गटामधून सौ नेहा योगेश पाटे, त्याचबरोबर नारायणगाव गणामधून सुषमा अर्जुन वाहवळ आणि वारळवाडी गणामधून सौ बनकरताई ह्या तिघींची प्रचारामध्ये आता सुरुवात पाहायला मिळत आहे। नारायणगावच्या या तीनही उमेदवारांना मोठा प्रतिसाद पाहायला मिळतोय। वारळवाडी येथे भाग्येश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन अभिषेक करून नारळ वाढवण्यात आला। यावेळी ह्या तीनही उमेदवारांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद पाहायला मिळाला। या तीनही उमेदवारांकडून आम्हाला विकास कामं मार्गी लावण्याची खात्री असल्यामुळे आम्ही यांच्या पाठीशी आहोत, अशी प्रतिक्रिया यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली। ब्युरो रिपोर्ट, विंगर टाइम्स, नारायणगाव। संजू भाऊ, तुम्ही आता भाग्येश्वराचं दर्शन घेतलं, भाग्येश्वराला काय प्रार्थना केली? तुम्ही चष्मेवाले साहेब, तुम्ही नंतर सांगतो ना प्रतिक्रिया। आपण आता मंदिरामध्ये आहोत, भाग्येश्वराला काय प्रार्थना केली, काय विनंती केली? आमच्या उमेदवाराला त्यांनी भरघोस मताने निवडून। आता आमचे म्हणजे कोण? आमचे उमेदवार, तुमचे कोण उमेदवार आहेत? त्यांना विजय होण्याच्या शुभेच्छा। राहुल भाऊ, तुमच्या काय शुभेच्छा? पाटे, बनकर आणि वावळ हे तिन्ही उमेदवार भरघोस मताने निवडून येणार आणि वारळवाडीतून मतदान मिळणार त्यांना। जंगल भाऊ, नेहाताई पाटे, जयताई बनकर आणि वावळ या तिन्ही उमेदवार भरघोस मताने निवडून येणार म्हणजे येणार। सगळ्यांचा नेहाताई पाटेंना जाहीर पाठिंबा। तुमचा आवाज जर थोडासा लहान येतो। सर्वांचा आमचा सर्वांचा जय पाटील, तिन्ही उमेदवार। भाऊ, कोणाला पाठिंबा? जिल्हा परिषदेला नारायणगाव गटामध्ये कोणाला पाठिंबा? बाबू पाटील। बाबू पाटील उमेदवार नाही। तुम्ही गळ्यातला पट्टा का काढला? गळ्यातला पट्टा काय? डोंगरे ताई, तुमचं काय ठरलं? डोंगरे ताई, काय ठरलं तुमचं? काही नाही, आमच्या ताईंना पाठिंबा। आमचे सहकारी 15 ते 20च्या पंचवार्षिकमध्ये ताईंनी सरपंच असताना खूप छान अशी त्यांच्या कार्यकाळात आमची एवढी सुसज्ज अशी भव्य दिव्य इमारत उभी राहिली। त्यांच्या कार्यकाळात खूप छान अशी ग्रामपंचायतीची कामे केली। विकास कामांकडे त्यांचं खूप बारकाईने लक्ष, माझ्या गावाचा आणि वार्डाचा विकास झाला पाहिजे ही त्यांची तकमक। आज त्यांना वारळवाडीतून गणाची उमेदवारी मिळाली, याचा आम्हाला खूप आनंद आहे। नारायणगाव जिल्हा परिषद गटामध्ये कोणाला पाठिंबा? अर्थात नेहाताईंना। ताई, तुमचा वारळवाडी गणामध्ये कोणाला पाठिंबा? नमस्कार। येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकाच्या माध्यमातून खरं तर वारळवाडी गटातनं अधिकृत उमेदवार जिल्हा परिषद गट नेहाताई योगेश बाबुराव पाटील खरं तर ह्या जिल्हा परिषद गटाच्या अधिकृत उमेदवार आहेत। आणि पंचायत समिती गटगत सौ सुषमा अर्जुन वाहवळ या धनगरवाडी गटाच्या
अधिकृत उमेदवार आहेत आणि वारुळवाडी गणाच्या पंचायत समिती गणाच्या सौ जयश्री दिलीप बनकर या वारुळवाडी गणाच्या अधिकृत उमेदवार आहेत. खरं तर हे तिन्ही उमेदवार आमच्या वारुळवाडी गटागणाचे सक्षम उमेदवार आहेत आणि या उमेदवारांच्या आज प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी आपण आमचं आराध्य दैवत भागेश्वर मंदिरामध्ये वारुळवाडी पंचक्रोशीतील सर्वच नागरिक जमलेले आहेत आणि आमचा सर्वांचा पाठिंबा या तीनही उमेदवारांना आहेत, सक्षम उमेदवार आहेत. आम्हाला त्यांच्याकडनं एकच अपेक्षा आहे की गटागणाचा ह्यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे विकास व्हावा. आमचे मार्गदर्शक संजय भाऊ वारुळे असतील, रामभाऊ कोल्हे असतील, विपुल भाऊ सुंदर असतील, आमचे उपसरपंच प्रकाश भाऊ भालेराव असतील, आमचे सहकारी जंगलभाऊ कोल्हे असतील, या सर्वांच्याच माध्यमातून आम्ही सर्वजण त्यांना आज पाठिंबा देतो. आता निहाताई पाटे यांना तुम्ही जो पाठिंबा दिला आहे, शिवसेनेमध्ये प्रवेश करून का शिवसेना विरहित प्रवेश पाठिंबा? मैत्रीपूर्वक. अच्छा, मैत्री पक्ष काय म्हणाल तुम्ही? मैत्री पक्ष. मैत्री पक्ष. भाऊ काय तुमच्या गळ्यामध्ये स्काप शिवसेनेचा आहे, तुमचा पाठिंबा कोणाला? बाबू पाटील. जिल्हा ते पुरता जिल्हा परिषद. भाऊ नमस्कार. तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. तुमच्या गळ्यामध्ये शिवसेनेचा स्कार्फ आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीला कोणाला पाठिंबा? आता प्रामुख्याने जे आहे की नारायणगाव वारुवाडीकर जे आहे हे विकासाला प्राधान्य देतात. याच्यामध्ये आज नारायणगाव आणि वारुवाडीचं जे आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये शहरीकरण चाललेलं आहे. वारुवाडीची लोकसंख्या पाहिली तर ती 25,000च्या आसपास आहे आणि नारायणगावची जी लोकसंख्या जी आहे ही 50,000च्या आसपास गेलेली आहे. यामध्ये जे गेली 15 ते 20 वर्षाचा जर कालखंड जर पाहिला, या कालखंडामध्ये जी विकास कामं झालेली आहे त्या दृष्टिकोनातून जर पाहिलं की गेली 10 वर्ष बाबूराव पाटे हे नारायणगावचे विद्यमान सरपंच होते, लोकनियुक्त सरपंच होते. त्यांच्या माध्यमातून नारायणगावमध्ये पहिली प्रायोरिटीवरती जी पाण्याची समस्या होती त्याच्यामध्ये जे आहे फिल्टरचं पाणी जे आहे ते 35 लाखाचं 35 कोटीची जी फिल्टर पाण्याची योजना 2021 साली त्यांनी मंजूर करून आणली. त्यानंतर जे आहे की जेव्हा हा आपला नाशिक ते पुणे हायवे राष्ट्रीय महामार्ग झाला, त्या टायमाला जे आहे की आपल्या बहुतांश शेतकऱ्याच्या जमिनी ज्या आहे त्या याच्यामध्ये संपादन केल्या गेल्या. त्यामध्ये शासनाने जे पैसे अदा केले शेतकऱ्यांसाठी ते नाममात्र 2 लाख रुपये होती. आज 2 लाख रुपयाची किंमत जी आहे की ही अतिशय तुटपुंजी जी किंमत होती. त्या टायमाला बाबूराव पाटे हे स्वतः शेतकऱ्यांच्या मागे खंबीर उभे राहिले. त्यांनी गेली 1 ते 1.5 वर्ष 2017 साली त्यांनी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलने केली. त्यामध्ये आंदोलन करीत असताना त्या टायमाचे तत्कालीन जे खासदार होते शिवाजीदादा आढळराव पाटील, त्यांच्याशी सुद्धा त्यांना संघर्ष करायला लागला. 3 ते 4 वेळा माझ्या माहितीप्रमाणे मी त्या आंदोलनामध्ये होतो. त्यांना पोलीस कोठडी सुद्धा झालेली आहे. त्यानंतर शासनाला हे आंदोलन केल्यानंतर त्यांना नमवण्यात आलं. नंतर शासनाने जे आहे की ते 2 लाखाचे जे रेट जे आहे हे 4,60,000 रुपयेपर्यंत नेले आहे. त्यानंतर जे आहे की 2021 ते 22 कालखंडामध्ये आपल्या महामारी आली, कोरोना आला संपूर्ण जगभर. त्या याच्यामध्ये जे आहे की बाबुरावने अतिशय उत्तम प्रकारे काम केलं. इथं जय हिंद पॅलेस किंवा गोसावी हॉस्पिटल यामध्ये सगळ्या रुग्णांची व्यवस्थित सोय केली. तसं पाहता हे नारायणगाव वारुवाडीचं जे शहरीकरण झाल्यामुळं झपाट्याने वृक्षतोड कमी झालेली आहे. वृक्षतोड कमी झाल्यानंतर जे आहे की जे आपल्याला अंत्यविधीला जे लाकूड सामान लागतं ते फार कमी होत चाललं. त्यानंतर त्याचे रेट वाढत गेले. त्या याच्यामध्ये जे आहे की बाबुरावनी जे आहे की विद्युत वाहिनी आणली, तो एक त्यांचा चांगला धाडसी उपक्रम आहे. आज तशी परिस्थिती पाहता नारायणगाव वारुवाडी किंवा शहरीकरण याच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा जगभरामध्ये ग्लोबलायझेशन होत चाललेलं आहे. त्यामुळे जे आहे की जो पाऊस पडतो हा पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे. हा लांबचा दृष्टिकोन ठेवून बाबुरावने जे आहे की गेली 15 वर्ष जे आहे की संपूर्ण परिसरामध्ये नारायणगाव असेल वारुवाडीमध्ये जे आहे ना वृक्षारोपण केलं, त्याचं संवर्धन केलं. उदाहरणामध्ये खोडद रोड असेल, परत जुन्नर रोड असेल, ओझर रोड असेल किंवा गंभीर बाबाचा हा सगळा डोंगर आहे, त्या याच्यामध्ये सगळं वृक्षारोपण करून त्यांनी हे चांगल्या पद्धतीने संगोपन केलेलं, संवर्धन केले. मग अशा सारख्या ज्या माणसाला
बाबूरावला जे आहे त्यांचे जे वडील जे आहे बाळासाहेब पाटील यांच्याकडनं समाजकार्याचं कडू पाळण्यात आलेलं आहे. त्यामुळे हा जो कार्यकर्ता आहे त्या पद्धतीने तयार झालेला आहे. याला मी स्वतःहून त्याला संघर्ष योद्धा म्हणून घोषित करतो. कारण जे आहे की त्याचं सगळं जे आयुष्य जे आहे हे संघर्षामध्ये गेलेलं आहे. या त्या कामामध्ये त्याला संघर्षामध्ये गेलेलं आहे. म्हणून त्यांची जी हे करीत असताना जे आहे की त्यांच्या अर्धगिरीचा त्याला मोठा सहभाग होता आणि ते आज उभी आहे जिल्हा परिषद गटामध्ये. त्यांच्याबरोबर पंचायत गणासाठी जे आहे की आमच्या जयश्री बनकर उभे आहेत. परत नारायणगावमधून जे आहे सुषमा वावळ उभे आहेत. या तिघांना सुद्धा जे आहे का आम्ही वारवाडी करणी ठरवलेलं आहे की त्यांना आम्ही भरघोस मतांनी विजयी करणार. तुम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहे. हो. तुमचा जाहीर पाठिंबा. हो, आमचा जाहीर पाठिंबा आहे. राजू शेठ, जय श्रीराम का जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. काय बाबू भाऊंना जाहीर पाठिंबा? हो, जाहीर पाठिंबा. काय त्याची कारण काय? कारण खूप आहेत खरं तर. आता आरक्षण महिलाचं आल्यामुळं खरं तर त्यांच्या पत्नीला संधी देण्यात आली. यामागे बाबूंची तयारी होती जिल्हा परिषदेसाठी लढण्याची, परंतु संधी बदलल्यामुळे महिलेसाठी आले त्यामुळे वहिनीला संधी मिळाली. सगळं वारवडीकरांनी त्यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे. नेहाताई, आता लोकांचा भरभरून पाठिंबा मिळतोय, उत्साह आपण पाहतोय, सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. तुमचा सुद्धा चेहरा आनंदाने फुललेला आहे. तुमच्या काय भावना? खूप आनंद पण वाटतोय मला आणि म्हणजे यांनी काम केलेलं आहे त्यामुळे लोकांचा खूप पाठिंबा आहे आणि सगळ्यांचे मी आभार पण मानते तुम्ही माझ्या म्हणजे पाठिंबा दिल्याबद्दल. भाऊ नमस्कार. नमस्ते. काय ठरलं यावेळेस आज आपण बागेश्वर मंदिरामध्ये जे आपले जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणाच्या ज्या उमेदवार आहेत त्यामध्ये शिवसेनेकडून आमच्या जिल्हा परिषदेसाठी नेहाताई पाटे, त्याचप्रमाणे पंचायत समिती गणासाठी जयश्रीताई बनकर आणि वावळ वहिनी यांचा प्रचाराचा नारळ वाढवण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. खरं तर जयश्री वहिनींना या आधीच्या याच्यात नारायणगावच्या वारवाडीच्या ग्रामपंचायतमध्ये सरपंच म्हणून कामं केली. अनेक विकासासाठी अनेक योजना त्यांनी राबवल्या. आपण बघतो जे वारवाडीची जी सुसज्ज इमारत आहे ती त्यांच्या काळात झाली. बाकीची जी बंदिस्त गटार वगैरे म्हणजे अनेक योजनांमध्ये ताईला अनुभव होता. त्यामुळे यावेळेस आम्ही वारवाडीतील सर्व ग्रामस्थांनी पक्षविरहित या ठिकाणी ताईंच्या मागे जायचं ठरवलं. त्याचप्रमाणे बाबूरावचं तर सर्वांना माहिती की एक म्हणजे सर्वसामान्यासाठी झटणारा कार्यकर्ता. त्याच्यामागं आम्ही सर्व वारवाडीकरांनी सर्व गावकारभारांनी या ठिकाणी मिटिंग केली आणि मिटिंगमधून सर्वांनी एकमताने ह्या 3 उमेदवारांच्या मागं या ठिकाणी आम्ही सर्वांनी एकत्रित त्यांच्या मागे राहण्याचा या ठिकाणी निश्चय केला आणि या निश्चयाच्या माध्यमातून आपण सर्वजण या ठिकाणी आता हा नारळ वाढवून आज प्रचाराची या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. सर्व या ठिकाणी मतदारांना या ठिकाणी विनंती करतो की सर्वांनी आम्ही ज्याप्रमाणे ह्या 3 उमेदवारांच्या मागे तसं आपण सर्वांनी मतदानरूपी शुभ आशीर्वाद या सर्व उमेदवारांच्या जोळीमध्ये टाकून यांना भरघोस मताने त्या ठिकाणी निवडून आणावी अशी सर्व या ठिकाणी मतदारांना मी विनंती करतो. डेप्युटी सरपंच साहेब, काय तुमची भूमिका? आज या 3 उमेदवारांचा नारळ वाढवण्याचा कार्यक्रम आपण सर्व मान्यवरांच्या तर्फे आणि ग्रामस्थ वारवाडी ग्रामस्थ नारायणगाव सर्व ग्रामस्थांच्या मान्यवरांच्या विनंतीनं सगळेजण आलेत. मी प्रथमतः सगळ्या नागरिकांचे आणि सगळ्या आपल्या महिला भगिनींचे मी स्वागत करतो. आज आपल्या या वारवाडी नारायणगाव या जिल्हा परिषदाच्यासाठी निवडणुकीसाठी आमच्या नेहाताई पाटे असतील, पंचायतीच्या समितीसाठी जयश्रीताई बनकर आमच्या असतील, स्नेहलताई सुषमाताई वावळ या 3 उमेदवारांना माझ्या आदिवासी समाजाच्या वतीने भरघोस असा विजय करून देण्याचा मी प्रयत्न करील आणि शब्द देतो की या 3 उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्यावं असं ग्रामस्थांना वारवाडी समाजाला आपल्या सगळ्या वस्तीतल्या ग्रामस्थांना असं मी विनंती करतो. संते साहेब, आपलं काय ठरलं? नारायणगाव वारवाडी जिल्हा परिषद गणासाठी ही निवडणूक होत आहे. ही निवडणूक होत असताना कुठलाही पक्ष म्हणून ही निवडणूक होत नाही. आज जे इथं जमलेले आहेत ते सर्वच एक व्यक्ती आणि जी गेली 40-50 वर्ष नानांच्या मागं खंबीरपणे दोन्ही गावांना झटते. अहोरात्र कुठल्याही पक्षाचा असो नसो
रात्र म्हणू नका, दिवस म्हणू नका, कुठलंही काम असो तो सातत्याने पळत राहतो. आणि हेच करत असताना आज आपण भागेश्वर मंदिरामध्ये त्यांचा प्रचाराचा नारळ वाढवण्यासाठी उपस्थित राहिला, सगळ्यांचा धन्यवाद मानतो. दुसरं असं की बाबू भाऊ यांची पत्नी असो, त्याच्याबरोबर आमच्या भगिनी असतील, वावळताई असतील आणि आमच्या माजी सरपंच असतील ताई, ह्या सुद्धा तिन्ही उमेदवार अतिशय चांगले दोन्ही गावात मिळून दिलेले आहेत. इथं कुठल्याही पक्षाचा विचार नाही केलेला. आणि मी तर ह्या नारायणगाव आणि वारवाडीतर्फे एक आव्हान करतो, जुन्नर तालुक्यात जेवढे जिल्हा परिषदेतले गण असतील सगळ्यात जास्त मतांनी ह्या गणातले उमेदवार निवडून येतील याची ग्वाही देतो सांगतो. तंटामुक्ती अध्यक्ष आता बोलले ना नाना, तेच मी बोलणार, मी काहीच बोलणार नाही ज्यादा. अहो ही तिन्ही माणसं ना अशा एक नंबरनी आपण निवडून देणार आहे, बाकी काही नाही. हा, गावच्या वतीने शुभेच्छा सगळ्यांना. माझे सरपंच बोला. आज या ठिकाणी योग घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी न्यायताई पाटील, जयताई बनकर आणि वावळताई हे तिन्ही उमेदवार असून त्यांचा घराणेशाहीचा सगळ्यांचा वारसा आणि वसा या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांनी सांगितला आहे. या ठिकाणी या तिन्ही उमेदवारांना आम्ही वारवाडी ग्रामस्थांच्या वतीने भरघोसाच्या मतांनी निवडून देणार आहोत. आणि जो विकास होणार आहे तो 5 वर्षामध्ये ह्याच लोकांकडून होणार आहे ही ग्वाही या ठिकाणी बागेश्वर मंदिरात देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वावळताई, आता मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा मिळतोय, तुम्ही नारायणगावच्या सरपंच आहात, तुमची काय प्रतिक्रिया? आज जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीचं जे इलेक्शन लागलेलं आहे त्यासाठी उमेदवार म्हणून नेहाताई असतील, सुषमाताई असतील, त्याचप्रमाणे बनकरताई असतील, यांच्या पाठिंब्यासाठी आपण सर्वजण जमलेला आहात. तर हे जमलेल्यापैकी प्रत्येकजण जो आहे तो वेगवेगळ्या पक्षातून आलेला आहे. त्यामुळे नारायणगावसाठी आणि वारुवाडीसाठीचे जे प्रेम आहे ते या सगळ्या इथे जमलेल्या उपस्थितांमधून दिसत आहे. त्यामुळे आपण एक विचार करूया की नारायणगाव आणि वारुवाडी यामध्ये पक्षाचं राजकारण न करता आपल्याला फक्त विकास करायचा आहे. नारायणगाव वारुवाडी हा जो काही आपला गण आहे तो वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवायचा आहे. कारण आपण बघतोय की गेल्या काही वर्षांमध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या नाही, त्यामुळे नारायणगाव ग्रामपंचायत तसेच वारुवाडी ग्रामपंचायत यांच्यावरती जो अतिरिक्त लोड आहे किंवा रस्त्याची विकास कामं आहेत, विकास कामं काही काही थांबलेली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदच्या माध्यमातून, पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्याला भरपूर चांगल्या प्रमाणात असा निधी उपलब्ध होईल आणि परिणामी आपला विकासच होणार आहे. यातून काहीच वाईट असं निष्पन्न होणार नाही. त्यामुळे माझा सर्वच जी ग्रामपंचायत नारायणगाव आहे त्यांचा सर्व सदस्य, त्याचप्रमाणे जी आमची जी सगळी टीम आहे यांचा पूर्णपणे सर्व उमेदवारांना पाठिंबा आहे. बनकर साहेब, आपलं काय ठरलं? आता तुम्हाला सांगायला पाहिजे का आता कोण पाणी साहेब? आता तिथे सगळे आहे, पट्टा घालून ये. शिवसेनेत प्रवेश पहिल्यापासून शिवसेनेत आहे ना, शिवसैनिकच आहे. आता तुमची भावकी पंचायत समितीला आहे, जिल्हा परिषदेला बाबूराव पाटे यांच्या पत्नी उभ्या आहेत, कसा माहोल असेल तुमच्या गटामध्ये? एकदम उत्कृष्ट, एक सायडेड होईल इलेक्शन या हिशोबाने. आता तुम्ही बघा, तुम्हीच विचार करून सांगा. आता ही ऑलरेडी एक सायडेड झालेली इलेक्शन आहे. बनकरताई पहिल्यापासूनच ग्रामपंचायत सदस्य पण होता, त्यांचं काम चांगलं आहे. बाबू यांचं तर काही विषयच नाही. सगळेजण ते ओळखतात, त्यांचं कार्य ओळखतात, एकदम उत्कृष्ट काम आहे त्यांचं. आज तरी नारायणगावमध्ये त्यांचं एवढं समाजकार्य कोणीच करत नाही आत्ताच्या घडीला, किंवा जे वेळ पाहिजे, जेवढा वेळ पाहिजे तेवढा वेळ आतापर्यंत कोणीच दिलेला नाही या गावासाठी. तुम्ही जाणकार आहात, इथं सरपंच म्हणून होता, या ठिकाणचं दुय्यम निबंधक कार्यालय हटवलं, ते नारायणगावला नेलं, त्यावेळेस जो इश्यू झाला त्याचा काही निवडणुकीत फटका बसेल का? नाही, त्याचा काही फटका बसणार नाही. ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का, तुम्ही जर पाहायला गेलं तर दुय्यम निबंधक कार्यालय वारवाडीमध्ये राहू किंवा नारायणगावमध्ये राहू, हे जे आपली जी 1% जी रेव्हेन्यू आहे ती मुद्रांक शुल्क आहे, ती नारायणगावला गेलं तरी वारवाडीला मिळणार आहे, वारवाडीत राहिलं तरी वारवाडीला मिळणार आहे. बरं, ती वारवाडीची जागा असती आणि मग वारवाडीच्या ग्रामपंचायतीच्या जागेतून जर तिकडे शिफ्ट झाला असतं तर आपण म्हटलं होतं तो तोटा आहे ग्रामपंचायतीचा. पण ती भाड्याची जागा होती, त्याच्यात ग्रामपंचायतीची काहीच इन्व्हॉल्वमेंट तशी नसावी असं मला. आता ठरलं, नेहा पाटे जिंदाबाद. नेहा पाटे जिंदाबाद 100%.
सांगितलंय काका, सांगितलंय गणपती मंदिराकडे. मावशी, उमेदवारांना काय शुभेच्छा? गेले तेवढे निवडून आले. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.